गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील हवेचा दर्जा खालावत चाललाय। यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने एमएमआर कक्षातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम देखील हाती घेतलेले आहेत। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। दिल्लीसह उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून वाढतं प्रदूषण ही गंभीर बाब असतानाच आता मुंबईमधील हवेचं प्रदूषण वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत चाललंय। त्यामुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटतोय की काय अशी स्थिती आहे। देशाच्या आर्थिक राजधानीत मोठ्या प्रमाणात होणारी विकास कामं, उभी राहणारी बांधकामं, वाढलेली वाहन संख्या यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलंय। अशात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतलाय। 27 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत आणि ती संपूर्ण राज्यात लागू केली आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जो निर्णय घेतला तो स्तुत्य आहे। असं वारंवार जर योग्य निर्णय घेतला तर प्रदूषणामध्ये घट होऊन वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे बदल होईल असं मला वाटतं। त्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आम्ही पर्यावरण मित्र या नात्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो। वायू प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबईत कोणत्याही नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटला मान्यता मिळणार नाही। बांधकाम प्रोजेक्टला धुळीच्या नियंत्रणासाठी प्रकल्प टीन सामग्रीने पूर्णपणे बंदिस्त करणं गरजेचं आहे। प्रकल्पासाठी वापरत असलेल्या वाहनांचे टायर धुण्यासाठी ऑटोमॅटिक प्लांट असणं आवश्यक आहे। वाहनासाठी जीपीएस ट्रॅकर असणं गरजेचं आहे। प्रकल्पाच्या बाजूला हवेची गुणवत्ता काय आहे याचा डिजिटल फलक असणंही गरजेचं आहे। आरएमसी प्लांट हा एकूण प्रकल्पाच्या 10% जागेवर उभारणं आवश्यक आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या विकासकावर कडक कारवाई केली जाईल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उचललेल्या या पावलाचं पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलंय। आज सगळे रेडीमिक्स कॉन्क्रीट जे प्लांट आहेत हे सगळे उघड्यावर आहेत। ते फक्त एका ग्रीन नेटनी कव्हर केलेले असतात, पण नवीन पॉलिसीमध्ये हे 100% पूर्ण प्लांट हा एका टीन शेडमध्ये असणार आहे। म्हणजे त्यांना प्रदूषण हे बाहेर जाणारच नाही। असे अनेक उपाययोजना आपण केलेल्या आहेत। पुढील 3 महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या या नियमावलीचं काटेकोर पालन सर्व प्रकल्पांना करावं लागणार आहे। त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारते का ते आता पाहणं महत्त्वाचं असेल। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।